वर्ल्डवाईड पॉप्युलेशनपैकी 25% लोकांना डोळ्याचा चष्मा आहे. भारतात ते प्रमाण 30 ते 35% वाढलेलं आहे. लहान मुलं 1 ते 5 वर्षाचे जर जेवण करत नसले तर आपणच त्याच्या हातात मोबाईल देतो. त्याला म्हणतो हा व्हिडिओ गेम बघ, हे कार्टून बघ. त्यामुळे उद्याची जी परिस्थिती ती अतिशय भयानक होणार आहे. तर त्याच्यावर काही तात्पुरती सोल्युशन आहे का? त्यावर काही टेम्पररी सोल्युशन आहे का? त्यासाठी मी एक सोल्युशन शोधलं आहे. त्याचा तुम्ही उपयोग करा. नक्कीच तुम्हाला तो फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. त्रिफळा चूर्ण घ्यायचं आहे आणि काचेचाच ग्लास घ्यायचा आहे. कुठला दुसरा ग्लास घ्यायचा नाही, फक्त काचेचाच ग्लास घ्यायचा आहे. आणि साधारण 25% भरेल एवढं पाणी घ्यायचं आहे. ते पण पाणी उकळलेलं घ्यायचं आहे. उकळी आल्यानंतर पण एक 5 ते 10 मिनटं ते पाणी उकळलेलं पाहिजे. अशा पद्धतीने ते पाणी उकळून घ्यायचं आहे आणि नॉर्मल टेम्परेचरला आल्यावरच त्याच्यामध्ये त्रिफळा चूर्ण टाकायचं आहे. आणि असं पाणी एक 15 ते 20 मिनटं ठेवायचं आहे. आणि 15 ते 20 मिनटं झाल्यानंतर त्याचा व्यवस्थित वस्त्रगाळ 3 ते 4 कपड्याचं असं लेअर एकत्र करून त्याचं चांगलं वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे. आणि वस्त्रगाळ झालेलं पाणी हे जे आय कप आहेत ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत. अशा पद्धतीने हे आय कप अर्धे भरायचे आहेत. आणि अर्धे भरल्यानंतर ते अशा पद्धतीने डोळ्याला लावायचे आहेत. पूर्ण डोळ्याला फिट झाले पाहिजे. आणि त्यानंतर हे वरती करून डोळ्यांची उघडझाप करायची आहे. नंतर वरती खाली डोळे करायचे आहेत. नंतर उजवीकडं डावीकडं डोळे फिरवायचे आहेत. अशा पद्धतीने साधारण ही कृती अर्धा ते 1 मिनिट करायची आहे. त्याच्यानंतर ही कृती केल्यानंतर थोडं जळजळ होण्याची शक्यता आहे, थोडी इचिंग होण्याची शक्यता आहे. तर घाबरून जायचं नाही आहे. आणि अशा व्यवस्थित चांगल्या कपड्यांनी डोळे पुसायचे आहेत. फक्त एक काळजी घ्यायची आहे की बाबा ही कृती करताना आतमध्ये कुठेही डोळ्याला जखम झालेली नाही पाहिजे, कुठेही डोळे खूप लाल नाही पाहिजेत किंवा काही दृष्टीदोष नाही पाहिजे. एकदम नॉर्मल डोळे पाहिजेत तरच ही कृती करा. ज्यांचे जर आत्ता चष्मा लागलेला आहे त्यांचा चष्मा गेल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना मोठा चष्मा आहे किंवा त्यांना दिसत नाही, त्यांना नक्कीच दृष्टीदोष त्यांची कमी होण्यास त्याची ह्या कृतीने मदत होणार आहे. असा हा खूप चांगला उपाय आहे. तुम्ही नक्कीच करून पहा. धन्यवाद.